आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या। लाडकी बहीण योजनेमधील पात्र नसलेल्या महिलांकडून रिकव्हरीचा अजिबात विचार नाहीये, अर्थमंत्री अजित पवारांचं हे स्पष्टीकरण। लाडकी बहीण योजनेमधील पात्र नसलेल्या लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेण्याच्या चर्चांवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं, ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता। रिकव्हरीचा अजिबात विचार नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती होती, सरसकट करदात्यांचे पैसे वाटण्यात आले, बांगलादेशी महिलांनाही पैसे वाटप केले। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची टीका आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण फक्त इलेक्शन पुरती होती, कुठल्याही तपासण्या झाल्या नाहीत। सरसकट सर्वांना आमच्यासारख्या टॅक्स पेयर लोकांचे वाटले गेले आणि आता शुद्धीवर आल्यावर म्हणतायत का की बांगलादेशी महिलांना पण पैसे पडले? मग केलं काय तुम्ही? सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर्स पालिकेनं हटवलेले आहेत। भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। पोलिसांविरोधात ठिय्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी किताबानं सन्मानित करावं, पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांची मागणी आहे। मोदी सरकारनं मतांसाठी, राजकीय गणितांसाठी अनेकांना भारतरत्न देऊन राजकीय स्वार्थ साधलाय। ज्यांनी हिंदू अस्मिता दिली, ज्यांच्यामुळे राम मंदिर उभं राहिले, त्यांना भारतरत्न द्यावं, संजय राऊतांची मागणी। या देशातल्या हिंदूंना आणि महाराष्ट्राला मराठी म्हणून जी अस्मिता दिली, ज्यांच्यामुळे राम मंदिर आज अयोध्येमध्ये उभं राहिले, अशा हिंदू हृदय सम्राटांना सुद्धा भारतरत्नानं सन्मानित करावं। बाळासाहेब ठाकरेंनी देशाचं हित नेहमीच सर्वोच्च ठेवलं। त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत देखील तत्वांशी तडजोड केली नाही। त्यांचीच वैचारिक खंबीरता सदैव प्रेरणादायी ठरेल। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अमित शहांचं ट्विट आहे। बाळासाहेब नसते आणि शिवसेना जन्मास घातली नसती तर काय झालं असतं? बाळासाहेबांचा महाराष्ट्र शहा फडणवीसांनी गलित गात्र केलाय, सामनातून टीका। शिवसेनेच्या नावानं चिनी माल बाजारामध्ये, भाजपनं चिनी माल बाजारात आणलाय, संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। मध्ये चिनी फटाके येतात, अशा काही गोष्टी गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निर्माण झालेल्या आहेत। कारण स्वतः भारतीय जनता पक्ष हा चिनी माल आहे, त्याच्यामुळे ते चिनी मालाचा पुरवठा राजकारणामध्ये करत आलेले असतात। अमरावतीमध्ये बहिरम यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन। बैलगाडा शर्यतीमध्ये बच्चू कडू सहभागी। 6.99 सेकंदात बच्चू कडूंनी बैलगाडा शर्यतीचा पल्ला गाठलाय।